म मराठीचा आणि कवितेचा. आपल्याकडे वेद काळापासून सर्व साहित्य हे पद्य स्वरूपात, म्हणजे वेद काळात ऋचा, पुढे संत आणि पंत साहित्यात श्लोक, ओवी, अभंग करीत शाहिरांनी पोवाडा आणि लावणी असे पद्यवाङ्मय निर्माण केले. केशवसुतांपासून अर्वाचीन मराठी कवितेचा प्रवास सुरू झाला. छंद, वृत्त, मात्रा, गण सांभाळता सांभाळता मुक्त छंद प्रकार पर्यंत आपण पोचलो. आता यामध्ये कवी गोविंदाग्रज आहेत, यशवंत आहेत, भा. तांबे, बालकवी, बोरकर, गदिमा, मर्ढेकर, कुसुमाग्रज, केशवकुमार, विंदा, वसंत बापट, पाडगावकर इत्यादी शेकडो कवींनी ही मराठी कविता खऱ्या अर्थाने श्रीमंत केली आहे. आता आपण पॉडकास्टमधून निवडक कविता आणि त्यांच्या आणि आपल्या मनात घर करून बसलेल्या काही कवितांचा नव्याने परिचय करून घेणार आहोत. मी दिलीप कुंभोजकर. आजची कविता आहे चाफा. कवी अर्थातच कवी बी. सुगम संगीतातील मानाचे स्थान असलेले हे गाणे लता मंगेशकर, वसंत प्रभू आणि रेडिओने अजरामर करून ठेवले आहे. वस्तुतः कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांची ही पाठ्यपुस्तकात भेटणारी कविता. या कवितेचे गाणे झाले आणि किमान 50 वर्ष तरी मराठी रसिकांना, शाळकरी मुलामुलींना किंबहुना संपूर्ण मराठी सारस्वताला या कवितेने भारावून टाकले आहे. कवी बी, लता दीदी आणि संगीतकार वसंत प्रभू यांना सर्वप्रथम सलाम. कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी यांचा कालखंड आहे 1872 ते 1947. प्रणय पत्रिका ही त्यांची पहिली कविता. त्यांनी 49 कविता लिहिल्या आहेत. त्यातील चाफा, बकुळ, माझी कन्या, वेड गाणे या खास प्रसिद्ध आहेत. चाफा कवितेचे रसग्रहण अनेकांनी अनेक पद्धतीने केले आहे. सर्वांचेच रसग्रहण आक्षेप संपन्न आणि भावपूर्ण आहे. एखादी व्यक्ती किंवा मुलगी, ज्याप्रमाणे कोणाची तरी ती मुलगी असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी पत्नी असते, आई असते, त्या प्रत्येकाबरोबर तिची भूमिका वेगळी असते. तसेच प्रत्येकजण तिला वेगवेगळ्या भूमिकेतून अनुभवत असतो. तसेच एखाद्या कवितेकडे अनेक जण वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतात, रसग्रहण करीत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन त्यांच्या संस्कारावर, विचारांवर अवलंबून असतो. कवी मोजक्या शब्दात त्यांच्या स्वयंस्फूर्त भावना म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशनल फिलिंग्स मांडत असतो आणि आपण आपल्या दृष्टिकोनातून अर्थ लावित असतो. कवी बी यांच्या चाफा कवितेचे अनेकांकडून रसग्रहण तर झालेले आहेच, पण या कवितेची सुंदर रसग्रहण आणि इंटरनेट यूट्यूबवर उपलब्ध पण झाली आहेत. मला श्रीमती अनुपमा देशमुख, मानसी पटवर्धन, माधवी शेंडे, स्वामी निश्चलानंद, पंकज वसंत पाटील, राजेंद्र बर्वे इत्यादींचे या कवितेवरील लेख, भाष्ये भावली आहेत, आवडली आहेत. आणि म्हणूनच माझ्या मनात अद्याप कवी बी यांचा चाफा दरवळत आहे, सुगंधाची बरसात करत आहे. आता तसं विचार केला तर चाफा झाडाचे संस्कृत नाव आहे चंपक. चंपक वृक्षाची फुले सुवर्णकांतीची, म्हणून आपण याला सोनचाफा असेही म्हणतो. पुष्पेषु चंपा म्हणजे फुलात फूल चाफ्याचे. चाफ्याच्या झाडाचा आणि सुगंधाचा कामदेवाशी सुद्धा संबंध आहे. साधारणतः चैत्र महिन्यात वसंत ऋतू फुलतो आणि इथं चाफा येतो. सुगंध पसरवतो, पालवी फुटते आणि प्रीती फुलते.
थोडक्यात निसर्गाचा हा लाडका आणि आल्हाददायक असा वसंत ऋतू आहे. दुर्गाताई भागवतांच्या ऋतुचक्र पुस्तकातही हा वसंत खूप बहरलेला आहे. चाफा हा अस्सल भारतीय वृक्ष. एका कवी कल्पनेत म्हटले आहे, हे चंपक वृक्षा, तू एक सामान्य वृक्ष आहेस, अशा बुद्धीने मी तुझ्या बुंध्यापाशी आळेही केले नाही. तो दिसायला साधा असतो ना. पण पुढे कवी म्हणतो, पण आता तू तुझ्या फुलांनी या त्रिभुवनाला सुगंधित करून मला लाजवीत आहेस. दुसरा कवी म्हणतो, चंपा, तुझ्यात 3 गुण आहेत, रंग, रूप आणि निवास. आणि अवगुण मात्र एकच आहे, भ्रमर तुझ्याजवळ येत नाहीत रे. चाफा कविता आवडण्याची मला अनेक कारणं आहेत, पण मला खेचून आणायचं एक निमित्त झालं. सुमारे 15-20 वर्षापूर्वी रोटरी क्लबच्या तर्फे मी खजीराव मंदिर बघायला गेलो होतो. हा एक मंदिर समूह आहे. शिल्पकला अप्रतिम आहे. पण शृंगारिक शिल्प पाहण्यासाठीच खजुराहोला जायचं हा एक गोड गैरसमज आहे. आमच्याबरोबर कैलासवासी उदयन इंदुरकर हे शिल्पतज्ञ बरोबर होते. त्यांनी बदामीच्या लेण्यामधील शिल्प व खजुराहोमधील शिल्प यातील साम्य दाखवीत शृंगारिक शिल्पाविषयी बोलताना चाफा बोलेना या कवितेच्या प्रती वाटल्या आणि या कवितेवर भाष्य करीत त्यांनी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. जीवनाकडे बघताना प्रत्येक गोष्टीकडे विविध नजरेने बघता येते. शृंगार आणि बीभत्स रसामधील विचारांमधील अस्पष्ट मर्यादा त्यांनी या कवितेतून उलगडून दाखवली. शृंगारात मनोमिलन आहे, निरपेक्ष प्रेम आहे, तर बीभत्सतेमध्ये वासना आहे, कदाचित व्यवहार आहे. शृंगारात जे साधन आहे ते बीभत्सतेमध्ये साध्य आहे. शृंगारात कोमलता आहे, तर बीभत्सतेत अत्याचार आहे. चाफा ही कविता एक खरंच कोडे आहे, गूढ अर्थाने भरलेली आहे. म्हणूनच आज आपणाला याच्यावर अजूनही रसग्रहण करावंसं वाटतं. या कवितेचा अभ्यास करताना मला दूरदर्शनवरील एका मुलाखतीत कैलासवासी जगदीश खेबुडकर यांनी सांगितलेले शब्द आठवतात. ते म्हणाले होते, जसं स्त्रीला बाळ झाल्यावर ती आपोआप आई होते, तसं माणसाला कविता स्फुरल्यावर तो आपोआपच कवी होतो. महर्षी वाल्मिक ऋषींचे पण असंच झालं आहे. क्रौंच पक्षाचे जोडपे प्रणयात रमले असताना एका पारध्याच्या बाणाने तो नर गतप्राण झाला. मादीचा आक्रोश ऐकून ते पारध्याला शाप देत उच्चारले, मा निषाद प्रतिष्ठा त्वं गम शाश्वती समहा यत क्रौंच मिथुन दिकम अवधी काममोहितम. हे निषादा, क्रीडा करीत असलेल्या क्रौंच पक्षाच्या जोडप्यापैकी ज्या अर्थी तू एकाचा वध केला आहेस, त्या अर्थी तुझे अस्तित्वही या जगात फार वर्षे राहणार नाही. ही शापवाणी आहे, पण ठरली आहे जगातली प्रथम काव्य. ती सहज उत्स्फूर्तपणे बाहेर पडली आणि ऋषी वाल्मिकी कवी बनले. चाफा या कवितेचे रसग्रहण आपण 3 दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. 1. ही आध्यात्मिक कविता आहे. 2. कवी आणि कवीची प्रतिभा आहे. 3. हे प्रियकर आणि प्रेयसीचे गाणे आहे. प्रथम आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून याचं रसग्रहण बघूया. चाफा ही कविता मूळ 12 कडव्यांची आहे. बऱ्याच पुस्तकात 6 कडवीच आहेत आणि लता दीदींनी पण 6च कडवी म्हटली आहेत. कैलासवासी वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली ही कविता लता दीदींनी यमन रागात गायली आहे. चाफा ही कविता एक काव्य शिल्प आहे. उद्यानात एखादा पुतळा उभा करतात आणि त्यावर विविध रंगाचे प्रकाशझोत आलटून पालटून टाकतात. त्यावेळी हा पुतळा लाल, पिवळा, हिरवा आपणाला भासतो. तसेच हे काव्यशिल्प
अनेकांनी अनेक चष्म्यातून तपासले आहे. त्यांना ती कशी कविता भावली तशी त्यांनी ती लिहिली आहे. आणि हीच तर या कवितेची शक्ती आहे आणि कवी बी यांची ताकद पण दिसते. तर मित्रांनो, सहज आणि सुंदर भासणारी ही कविता अनेकांना गोडच वाटते. ओवी, अभंग, श्लोक या पद्य परंपरेतून कविता उदयाला आल्याने यातील बऱ्याच जणांना ती आध्यात्मिक वाटते, त्याच्यातलं अध्यात्म जाणवते. कवी ना. ग. देशपांडे यांनी कवीला अभिप्रेत असणारा अर्थ वाचकाला लागेल असे नाही, तर वाचकांच्या अनुभूतीवर त्यांच्यासाठी तो अर्थ बरोबर आहे असे एक मत व्यक्त केले आहे. खरोखरच ही कविता अनेकांना उन्नत साधकाने आपल्या जीवन प्रवासात अध्यात्म मार्गात आलेल्या अनुभवांचे सादर केलेले एक प्रतिकात्मक दर्शन वाटते. हा एक आत्मानुभव आहे. चाफ्याच्या फुलाच्या बाह्यरूपापेक्षा आंतरिक सुगंध महत्त्वाचा आहे. जीवनात अनेक ठिकाणी अनेक मोहाची ठिकाणे असतात. यात आंब्याचे बन आले, केतकीचा सुगंध आला, प्रत्येक ठिकाणचा आनंद वेगळा आहे. पण शेवटी मला सापडलेल्या माझ्या आनंदाचा, आध्यात्मिक प्राप्तीचा, मानसिक समाधानाचा आविष्कारच खरा आहे. ही कविता मानसिक आंदोलनातील द्वैत आणि अद्वैत सिद्धांत मांडणारी पण भासते. आध्यात्मिक पातळीवर जीव शिव ऐक्याचे प्रतीक वाटते. चाफ्याचे फूल गुलाबाच्या फुलाप्रमाणे आकर्षक नसले तरी त्याचा सुगंध दूरवर पसरतो. त्यामुळे चाफा लपविता येत नाही. चाफा सुकल्यावरही सुगंध देतो. आत्मसुख हे असेच असते. हा आतून येणारा अनुभव आहे. तो सर्वांना सुगंधित करून सोडतो. परंतु हे आत्मसुख, हा सुगंधी चाफा सहज प्राप्त होत नाही. म्हणून वाटणारी खंत व्यक्त करताना कवी बी आपल्या मूळ 12 कडव्यांच्या कवितेत म्हणतात, आले माळ सारा हिंडून, आले माळ सारा हिंडून, हुंबर पशुसवे घालून, कोलाहलाने गलबले रान, कोलाहलाने गलबले रान, कडा धिप्पाड वेळी घाली उड्यावर उडी, नदी गरजून करी विहरण, नदी गरजून करी विहरण. ही तळमळ आहे, व्याकुळता आहे, धडपड आहे, क्षणभंगूर निराशा पण आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आत्मानुभवाविषयक ही सारी कडवी आहेत. प्रापंचिक सुख ही क्षणिक आहेत, तरी वैवाहिक जीवनातील सफलता, सुखी संसार म्हणजे मुलांनी भरलेला संसार मानला जातो. यासाठी आंब्याचे वन आहे, केतकीचे बन आहेत, कोकिळ मैनासारख्या सख्या बरोबर आहेत, गाणी म्हटली आहेत, गळ्यात गळे घातले आहेत. परंतु मानसिकरित्या संसारात रमूनसुद्धा आत्मसुख सापडले का, हा प्रश्न आहे. आत्मिक सुगंधाचा चाफा फुलला नाही, यात सार्वकालिक आत्मसुख नाही. माझ्या मनात अध्यात्मातून मिळणारे सुख, माझा परमेश्वर सापडत नाही, ही खंत अनेक वर्षे संसार करून सुद्धा स्त्रीला कधीकधी जाणवते. हीच कवीने टिपली आहे का? आता उदाहरणार्थ, गेले केतकीच्या बनी गंध दरवळला मनी, नागासवे गळाले देह बाणारे. यावेळेला वाटतं, योग मार्गातील कुंडलिनी जागृतीचे तर हे रूपक नाही ना. पण असा एक मनात विचार पण येतो, चल ये रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिमपोरी झिमपोरी झिम. आता उड्या फुगड्या झिम्मा हे आत्मसुख शोधताना जीवनातील आनंदाचे क्षण आहेत. यात कवीचा परिपूर्ण सहभाग आहे. परंतु तन आणि मन, चैतन्य आणि ईश्वर, द्वैत आणि अद्वैत यांचे मिलन व्यक्त करताना कवी म्हणतो, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण,
उणे करू आपण दोघे जण रे. हे विश्व म्हणजे आपल्याला उसने दिलेले आंधण आहे. आपण एक दिवस हे सोडून जाणार आहोत. तन मन जडरूपी शरीर मनरूपी चैतन्य एकरूपी झाले की मूळ कवितेत कवी सांगतोय, चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून. कोण मी चाफा कोठे दोघे जण रे. आत्मसुखाचा अनुभव शोधताना अनेक जणांना ज्ञानदेव आणि मुक्ताई आठवते. माधुकरी मागताना भिक्षा मिळत नाही, अपमान सहन होत नाही, म्हणून ज्ञानदेव रिकाम्या झोळीने परत येतात आणि झोपडीचे दार लावून बसतात. हाका मारून ही ज्ञानदेव दार उघडत नाही, त्यावेळा मुक्ताई म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. येथे मुक्ताई ज्ञानदेवाची निराशा दूर करण्यासाठी सांगते, अरे ज्ञानदेवा, अरे तू तर ज्ञानरूपी सुगंध पसरवणारा चाफा आहेस. जीवनातील सौंदर्य स्थळ म्हणजे आंब्याचे केतकीचे बन आहे. ऊन वारा पावसात आपण खेळलो, उड्या मारल्या आहेत. दिठी दीट जाता मिळून गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून. हे विश्व जर आपले अंगण असेल तर माधुकरी नाकारणारी लोक ही जनविषयाचे किडे आहेत. त्यांची धाव मर्यादित आहे, त्यांचा विचार मर्यादित आहे. आत्मसुख त्यांना माहीत नाही. ईश्वर भक्तीचे शुद्ध रसपान करण्यासाठी तू दार उघडून बाहेर ये. येथे चिमुरड्या मुक्ताईने ज्ञानेश्वराच्या मनातील राग चीड बाहेर काढल्यानंतर ते समाधानाने बाहेर येतात आणि कवी बी म्हणतात, मग चाफा फुली आला फुलून तेजा दिशा गेल्या आटून. कोण मी चाफा कोठे दोन जण रे. खरोखरच ही संपूर्ण कविताच आत्मसुख शोधणाऱ्या रसिकांना आध्यात्मिक विचारांची आणि अनेक रूपकात्मक वाटते, हे खरे आहे. धन्यवाद. आता आपण पुढचा भाग बघू, कवी आणि कवीची प्रतिभा, आणि शेवटी बघणार आहोत एक प्रियकर आणि प्रियसीचे गीत या दृष्टिकोनातून चाफा या कवीकडे. चाफा बोलेना या कवितेचा एक दुसरा दृष्टिकोन असा आहे की ही कविता कवी आणि कवीची प्रतिभा यांचं हितगुज वाटतं. ही कविता या दृष्टिकोनातून अभ्यासताना मला कवयित्री संजीवनी मराठे यांची प्रसिद्ध कविता आठवते. कशी अचानक जनी प्रगटली मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कवी आणि त्याची प्रतिभा यांचं अजब नातं आहे. कविता म्हणजे कवीच्या अंतर्मनातील स्फूर्ती आहे. ती ये म्हटली तर येणार नाही हो. तिला यायचं असेल तर ती कवीलाही जुमानणार नाही. येथे चाफा कवीच्या प्रतिभेचे प्रतीक आहे. आज चाफा म्हणजे कवीची प्रतिभा जरा नाराज आहे. आज ती रुसली आहे. प्रयत्न करूनही फळत नाही. कवीच्या प्रतिभेचा रुसवा जाण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी मी निसर्गरम्य आंब्याच्या वनात गेलो, आमराईत गेले. आंब्याची कोळी कोळी पालवी, आलेल्या मोहराचा पसरलेला सुगंध, कोकिळेचे कूजन, मैना समवेत हसत खेळत गायन केले, तरी प्रतिभा चाफा फुलत नाही हो. केतकीच्या वनातील सुगंध देहभान विसरायला लावत आहे, पण मनातला चाफा बोलत नाही. या कवितेत रुसलेल्या प्रतिभेला प्रसन्न करण्यासाठी कवीने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना कवी बी यांनी अप्रतिम निसर्ग सौंदर्य रेखाटलं आहे. आमराई, केतकीचं बन, कोकिळा आणि मैना यांचे वसंत ऋतूतील दर्शन, माळरानावर कवी आलाय, चरायला आलेल्या गोधनाचे हंबरणे, तो त्यांचा कोलाहल कवीला आकर्षित करतो आहे. माळरानाच्या आजूबाजूला डोंगरांची रांग असेल, त्यांच्या उंच कपारीतून कोसळणारे पाणी पुढे कळकळाटाची नदी बनते. मेघांचा गडगडाट, चमकणारी चंदेरी वीज,
नुकत्याच उमलायला आलेल्या कळी समवेत वाऱ्याचा धिंगाणा, अहो सगळं जग विसरायला लावत आहे. सृष्टीच्या खाणाखुणा मला कळत आहेत, पण माझी कविता मुखस्तंभ का आहे, स्तब्ध का आहे? कवी बी म्हणतात, लागून कळिकेच्या अंगा वायू घाली धांगडधिंगा, विसरून जगाचे जगपण रे. सृष्टी सांगे खुणा आम्हा मुखस्तंभ राणा, मुळी आवडेना रे, का रे आवडेना? चाफा बोलेना, चाफा चालेना, खंत करी काही केल्या चाफा फुलेना. हे मानसिक द्वंद्व आहे. बाह्य जग आणि ऐश्वर्य हा सुखी जीवनाचा एक व्यावहारिक मार्ग असला तरी आंतरिक समाधान, नीती ही संपन्न आहे. प्रतिभा, कविता ही कवीच्या मनातील एक विलास आहे, संपत्ती आहे आणि तिची किंमत कवीला आहे. प्रतिभेच्या कृपादृष्टीशिवाय हे शक्य नाही. आणि ती मिळाली की शेवटच्या 2 ओळ कडव्यात सहज प्रतिभेचा आविष्कार कवी दाखवतो. तो म्हणतो, दीठी दीठ जाता मिळून गात्रे गेली पांगळून, अंगी आले रोमांच थरथरून. येथे कवीच्या मनातील द्वंद्व सोमतं. आता या ठिकाणी द्वैत संपून, द्वैत साधना संपून अद्वैत रूपात साकारते आहे. कवीची प्रतिभा, उर्मी, स्फूर्ती, भावना कवितेच्या रूपाने सादर झाली आहे. कवी बी, ती नुसती फळांची बी नाही आहे, तर इंग्रजी BEE आहे. मधमाशीप्रमाणे फुलांना धक्का न लावता काव्याचा मध गोळा करणारे नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे कवी बी. आणि त्यांच्या या कवितेला माझा हा आदरपूर्वक नमस्कार करून आपण हीच कविता परत दुसऱ्या दृष्टिकोनातून म्हणजे एक प्रेमसुक्त या दृष्टिकोनातून पुढच्या भागात अभ्यासणार आहोत. चाफा, कवी बी यांचे हे एक प्रेमसुक्त आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी केशवकुमार उर्फ आचार्य आत्रे यांनी कवी बी यांच्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांना हे काव्य प्रेमसुक्त वाटते. सुक्त म्हणजे सुउक्त, सु म्हणजे शोधन, उत्तम आणि उक्त म्हणजे म्हटलेले. सुक्त हा शब्द मुख्यत्वे करून ऋग्वेदातील पद्य कवितांसाठी वापरला आहे. विविध ऋषींकडून रचलेल्या सुमारे 1028 पद्यरचना ऋचा व्यासमुनींनी एकत्र करून 10 भागांमध्ये मंडल मांडणी केली आहे आणि ऋग्वेद हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. या दृष्टिकोनातून विचार केला तर व्यासमुनींना जगातले पहिले संपादक म्हणले पाहिजे. आता कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या कवितेवर लता दीदींनी केलेलं प्रेम आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी दिलेला न्याय पाहता हे खरोखरच प्रेमसुक्त आहे. मला शास्त्रीय संगीताची जाण नाही. कानाला जे आवडते ते ऐकतो, आनंद घेतो. कवितेचा अभ्यास करताना मला या मानसी पटवर्धन यांचा या कवितेवरील लेख खूप भावला. त्या लेखात त्या म्हणतात, लता दीदींनी गाणे गाताना सुद्धा चाफा बोलेना चाफा चालेना या ओळीत प्रथम बोलेना आणि चालेना यानंतर एक छोटासा पॉज घेतला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र त्यावर एक छोटीशी हरकत घेतली आहे. खंत करी काही केल्या फुलेना या ओळी गाताना फुलेनावर एक जो मोहक हिंदोळा घेतला आहे तो अप्रतिम आहे. हे कानाला नक्की आवडतं आपल्याला. या कवितेचं भाग्यच इतकं थोर आहे की या कवितेची जरी शेकडो रसग्रहणं तर झालीच आहेत, पण लता दीदी आणि वसंत प्रभू यांच्या या गाण्याचा खूप बारकाईनं अभ्यास झाला आहे. मध्यंतरी प्रसिद्ध कीर्तनकार आणि नाट्यसंगीतकार गायक चारुदत्त आफळे एका कार्यक्रमात म्हणाले होते की
सुगम संगीत गाताना मूळ गायक किंवा गायिका कशी गाते यावर आपली परीक्षा असते. तर नाट्यसंगीत गाताना दर्दी रसिक सहज म्हणतो, अरे बालगंधर्वांचे गाणं आम्हाला ठाऊक आहे, तू वेगळं काय गातो हे दाखव. सुगम संगीतातील कार्यक्रमात गाताना लता दीदींच्या गाण्यातील जागा घेणे, तसे गाणे हे एक फार मोठं आव्हान आहे, किंबहुना आत्ताच्या मराठीत चॅलेंज आहे. आता या कवितेत रुसलेला प्रियकर, चाफा आणि प्रेयसी यांचे हे प्रेमसुक्त आहे. हे प्रेमगीत समजून घेताना चाफ्याच्या फुलाचा सुगंध, मोहकता आणि तारुण्यातील सहवासाची मादकता जाणवते. चाफा हे प्रेमविषयक रूपक काव्य भासते. वसंत ऋतूमध्ये चाफा फुलतो, सुगंध पसरवतो. आंब्याला नवी पालवी फुटते, तो मोहरतो. पक्ष्यांची किलबिल वाढते, कोकिळा कूजन करू लागतात. प्रीती फुलते. चराचरात सृष्टीवर कामदेव प्रसन्न होतो. एक संदर्भ असाही मिळाला आहे की ही कविता राजा उदयन आणि त्याची प्रेयसी रत्नावलीची प्रेमकविता आहे. उद्यानात विहार करताना रत्नावली राजाच्या मागे मागे धावते. तिचे मन ओसंडून वाहत आहे. पण सुरुवातीला राजा उदयन म्हणजे चाफा प्रतिसाद देत नाही. या दोन्ही कडव्यात आर्त आळवणी आहे, विनवणी आहे, शृंगाराला साध आहे. केतकी हे एक सुवासिक वनस्पती आहे. या झाडाच्या पांढऱ्या आणि पिवळ्या अशा दोन जाती आहेत. यांना अनुक्रमे केवडा आणि केतकी म्हणतात. या झाडाला कणीस येते, तेच याचे फळ. त्याचा मोहक सुवास सर्वत्र दळवळतो. त्या सुवासासाठी केतकीच्या बनात साप राहतात असंही म्हणतात. गणपतीला आपण केवडा वाहतो, त्याचे अत्तरही तयार करतात. स्त्रियांच्या अलंकारात सोन्याचे पान केशबंधाच्या वरच्या अगदी भागात लावतात. केतकीच्या बनातील मोहक सुवासाने आकर्षित झालेला फणा काढलेला नाग निमूटपणे निघून गेला. निसर्गरम्य वातावरणातही मनोमिलन झाले नाही. शृंगार पूर्णत्वास गेला नाही. यावेळा कवी बी लिहितात, आले माळ सारा हिंडून, हुंबर पशुसवे घालून, कोलाहलाने गलबलले रान, कडा दिप्पाड वेडी, घाली उड्यावर उडी, नदी गर्जुन करी विहरण. मेघ धरू दावे, वीज चटकन लवे, गडगडाट करी दारुण, लागून कलिकेच्या अंगा, वायू घाली धांगड दिंगा, विसरुनी जगाचे जगपण. या सगळ्या कडव्यात निसर्गातील खजिना कवीने खुला केला आहे. कवी आणि कवीची प्रतिभा असू दे, आध्यात्मिक द्वैत किंवा अद्वैत असू दे, किंवा उदयन आणि रत्नावली असू दे, हा निसर्ग मनोमिलन करण्यासाठी आकर्षक आहे, मोहक आहे, पोषक आहे. कळी आणि वारा यांचा शृंगार जगाचे भान विसरायला लावत आहे. लता दीदींनी 6च अंतरे गायली आहेत. बऱ्याचशा पुस्तकात 6च कडवी दिसतात, पण ही कविता मूळ 12 कडव्यांची आहे. कवीच्या प्रतिभेचा आस्वाद घेताना आता आपण संपूर्ण कविता अभ्यासतो. कवी बी या कवितेच्या एका कडव्यात सुद्धा म्हणतात, सृष्टी सांगे खुणा आम्हा मुखस्तंभ राणा, मुळी आवडेनारे. प्रियकर चाफा अजून मुखस्तंभ आहे. त्याला संकोच आहे का? लोक काय म्हणतील ही भीती वाटते का? का प्रेमाकर्षण कमी पडत आहे? निसर्ग, नैसर्गिक प्रेम, सृष्टी खुणा करीत आहेत. दे झेडकारून, मारू उड्या, घालू फुगड्या, खेळू झिम्मा. जन विषयाचे किडे हे जग असंच आहे. त्यांना फक्त वासना दिसते. त्यांची धाव शारीरिक आकर्षणापलीकडे नाही. आज जग जरी आपल्याला आंदण दिले असले, आपण फुलांच्या सौंदर्याला त्रास न देता मध गोळा करणाऱ्या भ्रमराप्रमाणे शुद्ध रसपान करूया. कवी बी म्हणतात पुढे, दीठी दीठ जाता मिळून, गात्रे गेली पांगळून,
अंगी रोमांच आले थरथरून, चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून. कोण मी? चाफा? कोठे दोघं जण आहेत? शेवटी कामदेव प्रसन्न झाला. दीठी दीठ जाता मिळून त्याची कृपादृष्टी झाली. चाफा, प्रियकर आणि प्रियसी यांचे मनोमिलन झाले. मन आनंदाने भरून गेले. अंगावर प्रेमाचे रोमांच थरथरले. आता मला बाह्य जगाचे भान उरले नाही. सर्व दिशांचे तेज माझ्या मनोमिलनात आटून गेले. आता फक्त चाफा फुलून आले आहेत, हा फक्त प्रेमानंद आहे. मित्रांनो, या अप्रतिम काव्याचा आस्वाद आपण 3 दृष्टिकोनांनी घेतला. आध्यात्मिक, कवी आणि कवीची प्रतिभा, प्रियकर आणि प्रियसी. जर आपण या कविता स्वतंत्रपणे वाचल्या, ऐकल्या आणि वरीलप्रमाणे रसग्रहण केले तर त्या तशाच भासतात. कवी बी यांच्या मनात नेमकं काय होतं हे त्यांनाच माहिती. आपला हा कल्पना विलास आहे, पण एक मात्र खरं आहे, त्यांची ही कविता, लता दीदीचे गाणे आणि वसंत प्रभूंचे संगीत मात्र अजरामर आहे. त्या तिघांना सादर प्रणाम करून आपण इथंच थांबूया.